गेल्या 40 वर्षापासून मराठ्यांचा सरसकट ओबीसी समावेश व्हावा ही भूमिका प्रामुख्याने मांडत होती. 1 जून 2004 ला त्या अनुषंगाने मराठा कुणबी मराठाचा जी.आर. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना खत्री कमिशनच्या शिफारशीनुसार निघाला होता. आताही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सातत्याने मराठा समाजाचा सरसकट ओबीसी समावेश झाला तरच मराठ्यांना शाश्वत आरक्षण मिळेल अशी भूमिका प्रामुख्याने मांडत आहेत. परंतु ज्या ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी पूर्वजांच्या सापडतात किंवा मराठा कुणबी मराठा नोंदी सापडतात त्यांना त्या कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो. ते जास्तीत जास्त नोंदी शोधल्या गेल्या पाहिजे. त्याच पद्धतीने त्याची जी एसओपी आहे त्या एसओपी मध्ये स्पष्टीकरण आलं पाहिजे. परंतु हैदराबाद गॅजेटेडच्या अनुषंगाने सरकारने जे गाजर समाजासमोर टाकले आहेत त्याच्यामध्ये दिशाभूल झाली. अक्षरशः हैदराबाद गॅझेटियर लागू झालं असं शासन कुठल्याही परिपत्रकात म्हणत नाहीत. परंतु विरोधकांनी त्या पद्धतीची आरोळी उठवली, गाजावाजा केला आणि एक संभ्रम निर्माण तयार केला की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झालं. आंदोलकांच्या माध्यमातून तशी भूमिका सांगितली जाते, परंतु शासकीय लेवलवर हैदराबाद गॅझेटियर लागू झालेलं नाही. त्याच्या पद्धतीने कुठलंही प्रमाणपत्र आतापर्यंत मराठवाड्यात सिंगल वन प्रमाणपत्र निघाले नाहीत. परंतु शासन इतकं नालायक आहे, शासन त्या प्रमाणपत्रामध्ये पुराव्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर नाव नमूद करतं आणि तशी दिशाभूल समाजाची होती. समाजातले लोक त्या संभ्रमात आहेत की हैदराबाद गॅझेटियर लागू झालं म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या तोंडातून वगळून घेतलं जातं. आणि परंतु शासकीय लेवलवर कुठल्याही कागदपत्रामध्ये अशी नोंद नाही किंवा कुठलाही असा कायदा किंवा शासन परिपत्रक नाही की मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केलं आहे. उपोषणाच्या व्यतिरिक्त हे जे काही संभ्रम किंवा गैरसमज शासनाकडून पसरण्यात येत आहेत त्या ते दूर करण्यासाठी दुसरा काही कार्यक्रम तुमच्याकडे आहे का? खर तर मराठा समाजाच्या मागण्या शासनाने दोनदा तीनदा चारदा मराठा समाजाला फसवलं. शासनाने मराठा समाजाला एकदा शाश्वत काय आहे ते देऊन टाकायचं. उपोषण करायला कुठं आम्हाला संघटनेला वेळ? समाजाचे अनेक प्रश्न समोर असताना 40 वर्षापासून एकाच प्रश्नाच्या भोवती जर का संघटना राहत असतील तर त्याच्यात समाजाचं नुकसान होतं. 9 ऑगस्टला आम्ही जे उपोषण घेतलं आहे, आतापर्यंत रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते, आंदोलक कार्यकर्ते उपोषण करायचे, आंदोलन करायचे. पण पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी 17-18 वर्षापासून मराठा आरक्षणाचा गाढा अभ्यास केला, अशा अभ्यासकाला आम्ही क्रांती चौकात यावेळेस उपोषण करण्याची भूमिका त्यांनी घेतली. म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि तसं मराठा संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत. आम्ही 13 तारखेला प्रशासनाला याबाबतीत निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाची चर्चा झाली, बैठका झाला. आजही आम्ही विभाग आयुक्तांकडे बैठक घेतली. जरांगे पाटलांना आम्ही गेल्या 11 महिन्यापासून सांगतोय आणि सरकारलाही वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगतोय की तुम्ही आमची फसवणूक केली आहे. परंतु जरांगे पाटलांना ते कदाचित वेळेवर लक्षात आलं नाही. आता त्यांच्या लक्षात आले. त्यांनी 29 ऑगस्टची भूमिका घेतली आहे. 9 ऑगस्टला राजेंद्र दादा पाटील क्रांती चौकात बसणार आहेत. आमची समस्त मराठा बहुजन समाजाला मागणी आहे की मराठा क्रांती मोर्चाला जसं 18 पगड जातीने पाणी पाजण्याचं काम त्या मोर्चात केलं होतं, मराठा क्रांती मोर्चाला 18 पगड जातीचा पाठिंबा होता. त्याच पद्धतीने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दाते पाटलांना आमचा पाठिंबा आहे आणि सगळ्या 18 पगड जातीच्या समाजाने मराठा समाज हा जर का मोठा भाऊ असेल त्याच्या न्याय प्रविष्ट मागणीसाठी सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आंदोलनातून कुठलाही जातीवाद निर्माण नाही झाले पाहिजे ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची आणि तसं मराठा क्रांती मोर्चाच्या संघटनेची भूमिका राहिलेली आहे. दाते पाटील प्राथमिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. समाजातल्या सर्व तरुणांना जे आहे त्यांना माझं आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आपण त्या ठिकाणी यावं एवढं आव्हान करतो. मराठा क्रांती मोर्चातर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलं होतं. येत्या 9 ऑगस्टला येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि महाराष्ट्रातला पहिला मोर्चा 10 वर्षापूर्वी आम्ही क्रांती चौकातून काढला होता आणि त्यामुळं येत्या 9 तारखेपासून मराठा समाजाच्या मागण्यासाठी आमचे जे राजेंद्र दाते पाटील आहेत ते उपोषणाला बसतायत आणि आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. तर मला या ठिकाणी मला एकच सांगायचंय की मराठा समाजाचे एवढे आंदोलन झाले, त्या प्रत्येक आंदोलनात सरकारनं मराठा समाजाला लबाड बोलण्याचं काम केलेलं आहे. आता सांगितलं की हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे, परंतु हैदराबाद गॅजेट मध्ये कुठेही कुणबी नावाचा उल्लेख जर नसेल, वंशावळी नसेल तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. याचा अर्थ असा होतो की मराठवाड्यातल्या 90 ते 95% मराठ्याला सर्टिफिकेट मिळत नाही, कुणबी मिळत नाही, परंतु सरकारने लबाड बोललेला आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री कोणते विखे साहेब असतील आणि लाडदवे असतील, या तिघांनी मराठा समाजाला फसवण्याचं काम केलेलं आहे. मला लाडबद्दल तर विशेष आश्चर्य वाटते की आपल्या आंदोलकांनी लाडला काय काय खाऊ घातलं आणि ते काय काय उलट बोलत होते.
परंतु एक दिवस लाड साहेबाला साक्षात्कार झाला आणि त्यांनी सांगितलं की मराठा समाजासाठी मी माती खाऊ. ते इथं आले, मग माती खाल्ली का माती कालवली हेच मला कळत नाही. आणि विखे एवढे अनुभवी माणूस आहेत, कॅबिनेट मध्ये मंत्री आहेत, तरी राधाकृष्ण विखे पाटील फसले आणि मराठा समाजाला फसवं आरक्षण दिलं. आणि ह्या दोघांनी मिळून फडणवीसांना सांगितलं की मराठा समाजाचं जे काही उग्र रूप आहे हे जर थोपायचं असेल तर त्यांना आपण खोटं खोटं हैदराबाद गॅजेटचं गाजर आपण दाखवलं पाहिजे असं त्यांनी दाखवलं. त्यामुळं व्यथित झालो आम्ही. गेल्या 27 वर्षापासून आम्ही समाजाचं काम करतोय आणि आम्हाला प्रचंड वेदना झाल्या की एवढा काबड कष्टकरांना मराठा समाज आहे, एवढा शूरवीर मराठा समाज आहे, त्याच्यामुळे देशाचा इतिहास बदलला. त्या समाजाला हे सरकार लबाड बोलतंय, त्याच्यासारखं दुसरं पाप होऊ शकत नाही. त्यामुळं आमच्यासारखी मराठा क्रांती मोर्चाचे लोक आम्ही रस्त्यावर उतरलो आणि कुठलाही स्वार्थ नाही. जे जे याच्या दोषी आहेत सरकार या त्यांच्या विरोधात आहे आम्ही आणि विरोधात राहणार. आणि 19 तारखेला जोपर्यंत सरकार सॉरी 9 तारखेला आमच्या मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत राजेंद्र दाते पाटील उठणार नाहीत आणि आम्ही तिथून हलणार नाही. एवढंच मला सांगायचं. जरांगे पाटील म्हणजे आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझा लढा चालू राहील आणि त्यांचं आंदोलन त्यांनी पण घोषणा केली 29 ऑगस्टला. त्यांच्या बी आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आमच्या आंदोलनाला शुभेच्छा द्याव्या. दोघाचा रस्ता एकच आहे, एम एकच आहे, ध्येय एकच आहे. मला एकच सांगायचंय, देश स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी बी होते आणि सुभाषचंद्र बोस बी होते. दोघाचा मार्ग वेगळा असला तर ध्येय एक होते, ते म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्यामुळे जरांगे पाटलाचं आंदोलन असो, आमचं आंदोलन असो, आमचं ध्येय एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. 29 ऑगस्टला जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला मराठी क्रांती मोर्चाचा पाठिंबा. बिलकुल आहे ना, मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा आहे. जो जो मराठा समाजाचं काम करेल त्याला आम्हाला आमचा पाठिंबा आहे. आणि 9 तारखेला जो आमचा मला असं कळालेलं आहे की जरांगे पाटलांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. जे बी आमच्या समाजाचे घटक आहेत ना ते कुठे वेगळे आहेत. जरांगे पाटील झाला, आम्ही जरांगे समाजाचे पाटील नेते. सुद्धा मराठा क्रांती मोर्चाचे मागच्या समन्वयक होते. 25-30 वर्षापासून जरांगे पाटील हे आमच्या सोबत काम करायचं केलेलं आहे. अण्णासाहेब जवळे पाटील, मी, आमचे सगळे पदाधिकारी आणि जरांगे पाटील देखील आमच्या चळवळीत काम करत होते. त्यामुळे वेगळं काही नाही. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणले की सरकारने बऱ्याच वेळा फसवलंय. हम्म. तर याचं काय कारण असेल की प्रत्येक वारंवार का फसवलं जातं हा किंवा का हा. फसतात? त्याचं मला उत्तर द्यायचंय की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मराठा समाज आहे, सगळ्यात मोठी ताकद मराठा समाजाची आहे. त्यांनाही माहिती आहे की सरसगट मराठ्याला ओबीसी करता येत नाही, सगळ्या सोयरे नियम लागू होत नाही. हे जर होत नसेल, दगडावरची काळी जर रेषा असेल तर यांना लबाड बोललं पाहिजे, यांना क्रिकेट पॉलिसी खेळली पाहिजे. त्यामुळं काही लोकांना हाताशी धरून त्यांनी ही मराठा समाजाला लबाड बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण त्यांना माहिती आहे की मराठा समाजाचे करोडो मराठा एकत्र आले, त्यांचं उग्र स्वरूप जर शासनाच्या विरोधात गेलं तर शासन एका दिवसात शासनाचा सत्यानाश होईल हे सरकारला माहिती होतं. त्यामुळे त्यांनी हे आलेलं अंगावरचं संकट टाळण्यासाठी मराठा समाजाला गाजर आणि लबाड देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तुम्ही सुद्धा आंदोलनाला बसताय. हो, तर मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का तुमच्या मते? कायदेशीर सरकारला कुठलाही अधिकार नाही आरक्षण देण्याचा. जर मराठा समाजाला आरक्षण ही कोर्टात द्यायचंय. त्यामुळे जे आमचे केंद्र सरकारने आरक्षण द्यायचा अधिकार आहे आणि कोर्टामध्ये अधिकार आहे. त्यामुळे जे आमचे अभ्यासक आहेत दाते पाटील आणि भानुशी पाटील हे तुम्हाला आरक्षणाबद्दल सविस्तर सांगतील. हे तुम्हाला सांगायचं.